It's Omi Remix. It's Omi Remix. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून तुम्ही अशा प्रकारे बघू शकता सिक्युअर VPN. अशा प्रकारे VPN तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. VPNचं ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली तर आपल्याला डिस्कनेक्ट त्याच्यावर कनेक्ट म्हणून क्लिक करायचं आहे. आता कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली बॅक निघून येत आपल्याला कॅपकटमध्ये यायचं आहे. कॅपकटमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. इमेज ॲड करून झाल्यानंतर खालील ऑप्शन रेशो ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि यामधील सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट झाल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे इमेज लेअरचे 2 बोटाच्या साहाय्याने इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तर सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्या खाली ॲडिओ लेअर पण तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, साऊंडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन फाईलमध्ये यायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ अशा प्रकारे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये एक अशा प्रकारे सॉन्ग दिलेला आहे. तो व्हिडिओ सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर 1 नंबरला तुम्हाला तुमचं सॉन्ग येऊन जाणार आहे. त्यानंतर प्लसचे नाव क्लिक करून जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इमेज लेअरची करून उरलेला भाग आहे तो आपल्याला कट करून इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा. अशा प्रकारे बघू शकताय. तर कट करून टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं इमेज लेअरला इथं तुम्हाला बीटमार्क दिलेले आहेत. आता हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथंच दिसून येतील. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला दिसून येणार नाहीत. फक्त जिथलं बीट आहे तिथं मार्क करायचं आणि त्याचं टायमिंग तुम्हाला समजण्यासाठी मी इथं बीटमार्क दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला बीट आहे तो इथं आपण बघू शकताय 12.1 सेकंदाला. म्हणजे इथं तुम्हाला सॉन्गचे इथं बीटचं तुम्ही एक सॉन्गची बीट आहे ती वरती आलेली पण दिसून येते. सिम्पली तिथं आपला पहिला बीट राहणार आहे. त्यानंतर सेकंड बीट बघू शकता आपल्याला इथं आपल्याला 11.8 सेकंदाच्या इथं राहणार आहे. तिसरा बीट राहणार आहे इथं आपल्याला 0.1 सेकंदाच्या इथं. त्यानंतर राहणार आहे 0.2 सेकंदाला. त्यानंतर राहणार आहे 0.2 फक्त 10.1 सेकंदाचा गॅपमध्ये. त्यानंतर इथं बघू शकता इथं लॉंग बीट आहे तो आपल्याला 0.3. त्यानंतर बघू शकता 0.5. अशाच प्रकारे 0.6. त्यानंतर बघू शकता 0.7. त्यानंतर 0.8. त्यानंतर बघू शकता की 0.9 आणि लास्टचा इमेज बीटमार्क आहे तो इथे आपल्याला 11 सेकंदाला येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला भाग केलेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरचे आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ती इमेज लेअरची साईज कमी आहे. त्यासाठी 2 बोटाच्या साहाय्याने सिम्पली साईज इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, डायमंड झूम हा 6 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती आपल्याला या इमेज लेअरपर्यंत इथं ठेवून घ्यायची आहे आणि उरलेला भाग अशा प्रकारे ट्रिम करून टाकायचा आहे. तर इथपर्यंत ठेवल्यानंतर या प्रत्येक समोरील इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सेकंड नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी इथं आपल्याला स्क्रोल करत वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही बघू शकता वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून सेकंड नंबरला इमेज देण्यासाठी परत एकदा सेकंड नंबरचा इमेज लेअर ॲनिमेशनमध्ये
क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, हे स्क्रोल करत इथं आपलं एक इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथं स्क्रोल करायचं आहे आणि इथं बघू शकता डिस्कोर्ड लाईट, डिस्कोर्ड राईट अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे. अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून थर्ड नंबरला अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअर इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि वेव अँड स्लाईड हा पहिला इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी स्क्रोल करत आपलं वेव अँड अशा प्रकारे स्लाईड इफेक्ट मिळून जाणार आहे. त्यानंतर फोर्थ नंबरला परत एकदा तोच म्हणजेच इथं आपल्याला काय करायचं आहे, डिस्कोर्ड राईट हा जो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या चारही इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर 5 नंबरच्या लॉंग इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून इथं आपलं कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला लेआउट इफेक्ट मिळणार आहे. अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला परत एकदा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिलेक्ट करून खालील ऑप्शनमध्ये ॲडजस्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर सर्क्युलेशन आपल्याला सर्क्युलेशन आहे ते आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. तर -50 करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता ही आपली जी लेअर आहे ती ओरिजिनल साईजमध्ये येण्यासाठी सिम्पली एकदा बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत तोच इफेक्ट म्हणजे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपली जी लेअर आहे ते अशा प्रकारे सेट झालेले आहेत. आता इथून म्हणजेच ह्या 6 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथून बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर यामधील एक इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचे आहे. त्यासाठी थोडंसं इथं आपल्याला स्क्रोल करत इथं आपल्याला शोधायचं आहे. तर अशा प्रकारे हिल फायर जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबवर यायचं आहे आणि नाईट क्लबमधील जो स्प्लिट फ्लिकर हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सेकंड क्लोन या ऑप्शनवर क्लिक करून डेव्हलपमेंट हा जो क्लोन आहे तो सिम्पली एकदा अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा याच इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून काय करायचं आहे, सिम्पली इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या स्ट्रोक ऑप्शनवर यायचं. बघू शकता थर्ड नंबरला स्ट्रोक ऑप्शन आहे. त्यानंतर ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला लुम्बियस हा जो एक इफेक्ट मिळणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याची लेंथ इथपर्यंतच वाढवून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत स्प्लिट ऑप्शनवर यायचं आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो सिम्पली अप्लाय करायचा आणि वर्टिकल अशा प्रकारे सेट करून फिल्टर 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून सिम्पली याची साईज आहे ती कमी करून इथं आपल्याला बघू शकता की इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला वॅम्पायर एक विंग्स लावायचे आहे. त्यासाठी सिम्पली स्क्रोल करत तो आपला इफेक्ट आहे तो शोधून काढायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय की तो इफेक्ट इथं आपल्याला अशा प्रकारे मिळून जाईल. तो सिम्पली इथं आपल्याला शोधून काढायचा आहे आणि तो फ्लेम विंग्स म्हणून अशा प्रकारे इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोनमध्ये जायचं आणि क्लोनमध्ये गेल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्ही बघू शकताय फॅन्टम ट्रेल अशा प्रकारे इफेक्ट दिसतो तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच ठेवून शेवटचा म्हणजे लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. कुठली बॉडी नाही, इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला काय करायचं, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर सिम्पली सगळ्यात खाली येऊन फ्लुटली स्क्रीन अशा प्रकारे जो बॅकग्राऊंडला स्क्रीन राहणार आहे तो सिम्पली इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हे स्टार्टिंगचे 4-5 इमेज लेअर सोडून अशा प्रकारे जो पहिला इमेज लेअर म्हणजे पहिली इफेक्ट चालू होतोय तो इमेज लेअरच्या 2 मध्ये अशा प्रकारे एक ऑप्शन दिसतोय
त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, थोडा वेळ वाट बघायची आहे इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर या ऑप्शनमध्ये थर्ड ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं, म्हणजेच कॅमेरा ऑप्शनला. त्यानंतर हे ऑप्शन क्लिक करत टेम्पल झेन अशा प्रकारे बघू शकता की इथं तुम्हाला ट्रिम्पल झिम अशा प्रकारे झूम इफेक्ट दिसून येतो, सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे ते प्रत्येक इमेज लेअरला, म्हणजे प्रत्येक इमेज लेअरमध्ये जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दिसून येतो, त्या प्रत्येक ऑप्शनला हाच इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता शेवटपर्यंत आपण हाच इफेक्ट या ऑप्शनला सिलेक्ट करून घेऊ, म्हणजेच अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून झाल्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला सगळ्यात स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला बॅक निघून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं मटेरियल ओपन करून मटेरियलमधील PNG दिलेला आहे तो सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यावर थोडंसं रोटेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे PNG आहे तो इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.